अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीमध्ये आता 4 दिवसांची वाढ झालेली आहे। अरविंद केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी असेल। मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत आणखी वाढ झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? विशाल, आज ईडीने अरविंद केजरीवाल यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयामध्ये हजर केलं होतं आणि ईडीकडून मागणी करण्यात आली होती की 7 दिवसांची ईडी कस्टडी अरविंद केजरीवालांची देण्यात यावी। त्यांना काही व्यक्तींसोबत कन्फ्रंट करून त्यांची चौकशी करायची आहे, काही आरोपींसोबत त्यांचं कन्फ्रंटेशन करणं बाकी आहे। त्यांच्याकडे आम्हाला काही इन्क्रिमिनेटिंग पुरावे सापडत आहेत आणि या सगळ्याच्या आधारे ईडीने युक्तिवाद केला होता की आम्हाला 7 दिवसाची ईडी कोठडी मिळावी। त्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी आज स्वतः व्यक्तिशः आपली बाजू कोर्टामध्ये मांडली आणि त्यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की मला अटक करणं हाच ईडीचा उद्देश आहे। ईडीकडे एकूण केलेल्या तपासामध्ये माझं नाव फक्त 4 वेळा आलेलं आहे, त्यातही माझं नाव ज्यांनी घेतलं त्यांना लगेच जामिनावर सोडून देण्यात आलं, त्यांनी नंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स विकत घेतले। अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आजच्या न्यायालयासमोरच्या निवेदनामध्ये केला होता। परंतु त्यानंतर पुन्हा जो कायदेशीर युक्तिवाद झाला तो अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडबाबत झाला आणि तो युक्तिवाद जवळपास 1.5 ते 2 तास चालला। त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता। आता जवळपास तासाभरांनी निकाल राखून ठेवल्यानंतर हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे की अरविंद केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवायचं आहे। 1 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा कोर्टात हजर करण्याचे निर्देश राऊज एव्हेन्यू न्यायालयाने दिलेले आहेत। नक्कीच धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अरविंद केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत आता ईडी कोठडी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।